नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी स्वाती विश्वास वजे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे ज्योमेट्रीचं, त्याच्यामध्ये लेसन आहे सर्कल लेसन। त्या सर्कल लेसन मधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत। तर आता क्वेश्चन काय आहे बघा, इन द फिगर, ही डायग्राम मी काढलेली आहे। P इज द सेंटर ऑफ द सर्कल। हा P हा सर्कलचा सेंटर आहे। मग सर्कलचा सेंटर आहे तर ही तुम्हाला एक कॉर्ड दिसत असेल। कॉर्ड म्हणजे काय? सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स। तर ही कॉर्ड आहे, म्हणजे ही काय झाली, लॉंगेस्ट कॉर्ड। लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे झालं डायमीटर। तर पुढे काय दिलंय, कॉर्ड AB आणि कॉर्ड CD। AB ही पण कॉर्ड आहे, CD ही सुद्धा काय आहे, कॉर्ड आहे। परत एकदा सांगते की कॉर्ड म्हणजे काय, तर सर्कम्फरन्स वरचे कुठलेही दोन पॉइंट जोडणारा सेगमेंट। या दोन्ही कॉर्ड्स काय करत आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत। इंटरसेक्ट करत आहेत म्हणजे छेदत आहेत। कोणत्या पॉइंट वरती? ई पॉइंट वरती छेदत आहेत। मग ऑन द डायमीटर, तर हा ई पॉइंट कुठे प्रेझेंट आहे, सर्कलच्या डायमीटर वरती प्रेझेंट आहे। त्याचबरोबर काय आहे, अँगल AEP, हा इथे अँगल AEP आणि दुसरा अँगल आहे अँगल DEP। हे दोन्ही अँगल जे आहेत ते दोन्ही अँगल इक्वल आहेत। मग आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की कॉर्ड AB ही कॉर्ड CD ला इक्वल आहे। आपण काय करूया, इथे लिहूयात गिवन मध्ये लिहूयात P इज द सेंटर ऑफ द सर्कल। P is the center of circle। अजून काय लिहूयात, कॉर्ड AB and CD, कॉर्ड AB and कॉर्ड CD intersect in point E, in point E। अजून काय माहिती आपल्याकडे, अँगल गिवन म्हणजे काय, तर गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहिणार आहोत आणि मग ती यूज करून आपण काय करणार, क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अँगल AEP आणि अँगल DEP कॉन्ग्रंट आहे। आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर कॉर्ड AB ही कॉर्ड CD ला इक्वल आहे, हे आपण प्रूव्ह करणार आहोत। आता विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता तर त्या क्वेश्चन मध्ये जर का तुम्हाला क्वेश्चन सोडवण्याच्या दृष्टीने दिलेल्या क्वेश्चन मध्ये काही बदल करायची जर का गरज निर्माण झाली तर त्याला आपण म्हणणार आहोत कन्स्ट्रक्शन। तर आता मी काय करते, इथे कन्स्ट्रक्शन करते। सेगमेंट PM हा CD वरती परपेंडिक्युलर काढते आणि सेगमेंट PN हा AB वरती परपेंडिक्युलर काढते। इथे लिहिते मी, ड्रॉ सेगमेंट PM परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड CD आणि सेगमेंट PN ऑन कॉर्ड AB। आता काय झालंय, मला काय करायचं आहे, दोन्ही कॉर्ड्स आहेत त्या इक्वल दाखवायच्या आहेत। मग कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट हे मला कधी माहिती होतं, तर कॉर्ड्स इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर, तर त्या काय असतात, इक्वल असतात। म्हणजे दोन कॉर्ड जर का सर्कलच्या सेंटर पासून समान अंतरावर असतील तर त्या कॉर्ड्स इक्वल असतात। मग डिस्टन्स आपण कसं मोजतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स। तर त्यामुळे PM परपेंडिक्युलर काढला तो काय दाखवतो, सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड CD पर्यंतचं डिस्टन्स दाखवतो। PM काय दाखवतो, सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड AB पर्यंतचं डिस्टन्स दाखवतो। जर का मी हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल दाखवले तर ऑटोमॅटिकली असं प्रूव्ह होणार आहे की कॉर्ड्स आर इक्वल। मग एक तर मी पहिल्यांदा विचार काय केला की कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट हे मला प्रूव्ह कसं करता येईल, कॉर्ड शुड बी इक्विडिस्टंट। मग ते डिस्टन्स कोणता आहे, PM आणि PN। तर मग मला काय करायचं आहे, PM आणि PN ला इक्वल दाखवायचं आहे। मग PM आणि PN हे काय आहेत, तर हे ट्रायंगल PEM आणि ट्रायंगल PEN च्या साइड्स आहेत। म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा क्वेश्चन सोडवण्यासाठीची स्टेप जी आहे ती माझी आता निश्चित झालेली आहे। आणि ती स्टेप आहे की मला हे दोन ट्रायंगल्स आहेत हे कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत। मी काय करते, या दोन ट्रायंगलची पहिल्यांदा डायग्राम काढून घेते।
इथे मी हा एक ट्रायंगल काढला, इथे हा ट्रायंगल काढला. आता या दोन ट्रायंगल मध्ये ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी आपण कशी दाखवतो, जे 6 एलिमेंट्स आहेत म्हणजे 3 साइड्स आणि 3 अँगल्स, तर त्यापैकी कोणत्याही 3 गोष्टी आपल्याला इक्वल दाखवायच्या असतात. आता इथे मी काय म्हटलं, पीएम आणि सीडी ला परपेंडिक्युलर आहे, पीएन हा एबी ला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ नक्कीच एम आणि एन हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा झालेला आहे. त्यामुळे एम आणि एन अँगल ही पेअर काय झाली, कॉन्ग्रुएंट अँगलची पेअर मला मिळाली. नंतर इथे काय दिले, एईपी आणि डीईपी हे जे मधलं अक्षर असतं ना ते अँगलचं नाव आहे काय. तर मग ई अँगल हा ई अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. अशा मला 2 गोष्टी मिळाल्या. आता तिसऱ्या गोष्टीकडे जाते मी, ई एम. आता ही जी दिसते का साइड पीई, साइड पीई दोघांमध्ये पण आहे. इथे घेते पीई, इथे पण घेते पीई आणि ही साइड आहे मी दाखवते कॉन्ग्रुएंट. बघा काय करायचं असतं, ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी दाखवताना पहिल्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स तिन्ही अँगल्स लिहून घ्यायचे, दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स तिन्ही अँगल्स लिहून घ्यायचे आणि कोणत्या कोणत्या पेअर्स इक्वल होतात ते बघायचं. आता इथे टेस्ट कोणती आली ते पण बघायला पाहिजे. साइड अँगल अँगल, साइड अँगल अँगल म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट साइड आणि त्याचा समोरचा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आता हे लिहिते मी, कसं लिहायचं बघा, इन ट्रायंगल पीईएम अँड ट्रायंगल पीईएन काय काय कॉन्ग्रुएंट आहे, अँगल पीएमई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पीएनई. त्याचं रिझन लिहावं लागतं. रिझन आहे इच इज 90 डिग्री आणि ह्याला नंबर देऊयात 1. अजून काय, अँगल पीईएम हा अँगल पीईएन ला कॉन्ग्रुएंट आहे. याचं रिझन काय आहे, याचं रिझन आहे गिवन इन्फॉर्मेशन. त्यामुळे मेजर ऑफ अँगल आपल्याला माहिती नाहीये, आपल्याला इतकंच माहिती आहे की दोन्हीच्या दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, अँगल्स इक्वल आहेत. त्याच्यानंतर काय लिहायचं, साइड पीई ही काय आहे, साइड पीई ला कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, तर ही साइड दोन्हीही ट्रायंगल मध्ये आहे, तर तिला म्हणायचं कॉमन साइड. याला नंबर देऊया 3. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. आता माझं डिसिजन झालेलं आहे की ट्रायंगल पीईएम हा ट्रायंगल पीईएन ला कॉन्ग्रुएंट आहे आणि टेस्ट आहे साइड अँगल अँगल. एकदा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह झालं की मग पुढची स्टेप काय येते की जे रिमेनिंग पार्ट्स आहेत ते सुद्धा ऑटोमॅटिकली काय होणार आहेत, कॉन्ग्रुएंट होणार आहेत. तर मग 2 अँगल आणि एक साइड आपण घेतली कॉन्ग्रुएन्सी दाखवण्यासाठी. आता राहिलेल्या साइड्स आणि राहिलेले अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तर या नियमानुसार ही पीएम आणि पीएन काय येणार आहे, कॉन्ग्रुएंट येणार आहे. साइड अँगल अँगल टेस्ट आल्यावर इथे ते देअरफॉरचं साइन, साइड पीएम इज कॉन्ग्रुएंट टू साइड पीएन. याला तुम्ही म्हणणार आहात CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सीबीएसई चे विद्यार्थी जर का हा व्हिडिओ बघत असतील तर ते लिहितील CPCT आणि स्टेट बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड मध्ये लिहिणारा CSCT. आता पीएम आणि पीएन साइड इक्वल झाली तर पीएम हे डिस्टन्स आहे, पीएन हे डिस्टन्स आहे, तर त्यामुळे ऑटोमॅटिकली आता पुढचा पॉइंट येणार आहे तर कॉर्ड CD ही काय आहे, कॉर्ड AB ला इक्वल आहे. आणि ते काय देणार, कॉर्ड इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर, कॉर्ड्स इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जॉमेट्रीचा प्रूव्ह द फॉलोइंग हा प्रकारचा क्वेश्चन सोडवताना काय करायचं, क्वेश्चन वाचायचा, डायग्राम समजावून घ्यायची आहे. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठी कोणता थेरम कोणती कन्सेप्ट तुम्ही यूज करणार ते डिसाइड करायचं आणि मग क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर 9922888626 नंबरवरती जरूर संपर्क करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासची चौकशी करा. थँक्यू व्हेरी मच.